रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोष्ट जुनी पण अर्थ नवा या कथा मालिकेतील आजची ही पुढची गोष्ट. एक पंडित काशीमध्ये अनेक शास्त्रांचं अध्ययन करून अनेक वर्ष तिथे राहून आपल्या गावी परतले. गावामध्ये लगेच वार्ता पसरली की पंडितजी परत आलेले आहेत. आणि पंडितजींना एक आत्मविश्वास होता की मी शास्त्रांचा इतका सखोल अभ्यास केलेला आहे की कोणीही मला कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर मी देऊ शकतो. त्यामुळे बरेच जण त्यांच्याकडे प्रश्न विचारण्यासाठी येऊ लागले. अनेकांनी आपले प्रश्न विचारले. अनेक प्रश्नांची त्या पंडितजींनी यथायोग्य उत्तरं दिली. एके दिवशी एक शेतकरी पंडितजींना भेटायला आला आणि म्हणाला, पंडितजी, पापाचा गुरु कोण हो? हा प्रश्न ऐकल्यानंतर पंडितजी विचारात पडले. आध्यात्मिक गुरु माहित होते, शास्त्रीय मार्गदर्शन करणारे गुरु माहित होते, धर्माबद्दल गुरु माहित होते, पण पापाचा गुरु कोणी असतो? त्यांना काहीच कळेना काय उत्तर द्यावं. त्यांना वाटलं की आपलं अध्ययन अजून अपूर्ण आहे, म्हणून ते पुन्हा काशीला परत आले. अनेक गुरूंना भेटले, अनेक गुरूंना हा प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणालाही देता येईना. अचानक एके दिवशी पंडितजींची एका गणिकेशी भेट होते. गणिका म्हणजे देह विक्रय करणारी स्त्री. पंडितजी विचारात आहेत हा अंदाज ती गणिका लावते आणि ती विचारते, काय झालं पंडितजी, का इतका कोणत्या गोष्टीवर इतका विचार करताय? शास्त्रीजी म्हणाले की मला एका शेतकऱ्याने एक प्रश्न विचारलाय की पापाचा गुरु कोण, पण या प्रश्नाचं उत्तर मात्र मला समाधानकारक मिळत नाहीये आणि तेच शोधत मी फिरतोय. गणिका हसून म्हणाली, अहो, फार सोपं उत्तर आहे त्याचं, चला मी तुम्हाला सांगते. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे या आशेने ते गणिकेसोबत चालू लागतात. गणिका एक अट त्यांना घालते की तुम्हाला काही दिवस माझ्या शेजारच्या खोलीमध्ये राहावं लागेल. पंडितजी होते, त्यांचे काही नियम होते. ते म्हणाले, राहीन खरं, पण मी कुणाच्याही हातचं काहीही खाणार नाही. मी स्वतः माझं जेवण बनवणार आणि तेच मी खाणार. ती म्हणाली, ठीक आहे पंडितजी, चालेल. आणि मग पंडितजी त्या गणिकेच्या शेजारच्या खोलीमध्ये राहू लागतात. त्यांचा रोजचा नित्यक्रम व्यवस्थित सुरू असतो. स्वतःचं अन्न ते स्वतः बनवायचे, स्वतः खायचे, सगळं आवरून सावरून ठेवायचे. पण प्रश्नाचं अजून उत्तर त्यांना मिळत नव्हतं. ते वाट पाहत होते. एक दिवशी ती गणिका पंडितजींच्या त्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली, पंडितजी, रोज मी तुमची ही अडचण पाहते. स्वयंपाक करताना तुम्हाला किती त्रास होतोय. तुम्हाला तुमची सेवा करण्याची मला संधी द्याल का? मी अगदी स्वच्छ स्नान करून सोवळ्यामध्ये तुमच्यासाठी जेवण बनवते, ते तुम्ही घ्याल का? आणि दक्षिणा म्हणून वर मी तुम्हाला 5 सुवर्ण मुद्रा सुद्धा देईन. मला ही सेवेची संधी द्या ना. पंडितजींनी विचार केला, आयतं जेवण मिळणारे आणि सोबत 5 सुवर्ण मुद्रा मिळणार आहेत, म्हणजे दोनों हात में लड्डू. त्यांनी थोडासा विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, हो, पण मात्र सोवळ्यामध्ये आणि स्नान करूनच जेवण बनवायचं बरं. गणिका हो म्हणाली. दुसऱ्या दिवशी तिने अगदी पंचपक्वान्नाचं जेवण केलं आणि सुंदर सजवलेलं ताट घेऊन ती पंडितजींच्या समोर आली. पंडितजी आता त्या ताटातून एक घास उचलून खाणार तेवढ्यात तिने खसकन ते ताट ओढून घेतलं. पंडितजींना राग आला. अगं, हे काय करतेस तू? ती म्हणाली, तुम्ही जो प्रश्न विचारला होतात की पापाचा गुरु कोण, त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. पापाचा गुरु म्हणजे आपल्या मनातला लोभ. पंडितजी, विचार करा, ज्या वेळेला तुम्ही इथे आलात त्याच्या आधी तुम्ही इतरांच्या हातचं पाणी सुद्धा घेत नव्हतात. पण जसं मी तुम्हाला जेवणाचं आमिष दाखवलं, त्याचबरोबर सुवर्णमुद्रांचं आमिष दाखवलं, तुम्ही लगेच हो म्हणाला. तुमच्या मनामध्ये लोभ उत्पन्न झाला आणि आता तुम्ही माझ्या हातचं जेवण करून पाप करणार होतात. पापाचा गुरु म्हणजे आपल्या मनात उत्पन्न झालेला लोभ, हेच त्याचं उत्तर आहे. गोष्ट इथे संपली मंडळी. आपण सुद्धा कधी कधी एखाद्या गोष्टीच्या हव्याचा पोटी कधी त्या लोभाच्या मार्गाने पापाकडे वळतो, हे आपल्यालाही कळत नाही. शेवटी पुन्हा कबीरजी म्हणतात तेच खरं ना, बुरा जो देखने में गया बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना तो मुझसे बुरा न कोय, मुझसे बुरा न कोय. बरोबर ना मंडळी? पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.